मूर्तिजापूर येथील मधुकर पवार कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर इंद्रसिंह पवार व संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार यांनी त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले। ते मागे घेण्यासाठी व इतर मागण्यांसाठी 7 ऑक्टोबर पासून महाविद्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे। संस्थेने उच्च न्यायालयाच्या रीट पिटिशनच्या आदेशाची अवहेलना करत महाविद्यालयातील डॉक्टर विजयसिंग पवार सहप्राध्यापक व राजेंद्र पवार वरिष्ठ लिपिक यांना उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे पूर्ण स्थापना घेण्याचे आदेश पारित केल्याने प्रभारी प्राचार्य यांनी दोन्ही कर्मचारी यांना रुजू करून घेतले। परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बिल सादर केले असता या 2 कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यात आले नाही। सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती यांनी संस्थेशी पत्रव्यवहार करून संस्थेला निलंबन मागे घेण्याचा ठरावाची मागणी केली। तथापि संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार यांनी सहसंचालक यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली। वेतनामध्ये त्रुटी टाकण्यात आली आहे म्हणून या 2 कर्मचाऱ्यांचे वेतन न काढल्याचे दोन्ही कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने प्रभारी प्राचार्य तथा संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांच्या विरोधात डॉक्टर विजयसिंग पवार यांनी 7 ऑक्टोबर पासून महाविद्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तसेच निलंबन काळातील 8 महिने 11 दिवसाच्या 79% नुसार निर्वाह भत्ता वेतन खात्यात जमा करणे, त्याचबरोबर सहयोगी प्राध्यापक वेतन निश्चितीचा प्रस्ताव मागील 20 महिन्यापासून सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनी हेतू परस्पराने प्रस्तावामध्ये एकही त्रुटी नसताना प्रस्तावाला मान्यता दिली नाही। तसेच वेतन निश्चितीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी। 12 ऑगस्ट 2024 रोजी दोन्ही कर्मचारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुजू झाल्यापासून नियमित वेतन करावे अशी मागणी आमरण उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। आज या ठिकाणी मूर्तिजापूर शहरात जे मधुकरराव कला महाविद्यालय येथे उपोषण मंडपाला मी भेट दिलेली आहे। या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर विजयसिंग पवार आणि विद्यालयात नियुक्त वरिष्ठ लिपिक राजेंद्र पवार यांचं उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जेव्हा या उपोषणाची शासनानं दखल घ्यायच्या आधी काही मुद्दे असे मांडावेसे वाटतात या ठिकाणी की या ठिकाणी हे लोक संस्थेच्या अंतर्गत कारभाराला कंटाळून कोणाचा तरी बळी पडलेले आहेत आणि आज या ठिकाणी निलंबित झाल्यानंतर त्यांचा जो 75% निर्वाह भत्ता भेटायला पाहिजे तो सुद्धा नियमाप्रमाणे देय असताना त्यांना दिलेला नाही आहे आणि ही अतिशय गंभीर अन्यायकारक बाब आहे। चुकीच्या पद्धतीनं निलंबन करणे, त्यानंतर मर्जीतल्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना जवळ ठेवणे आणि चांगल्या होतकरू लोकांना या ठिकाणी PhD झालेले प्राध्यापक आहेत तर अशा लोकांना संस्थेतून बाद करण्यासाठी हे एक षड्यंत्र असू शकते। कदाचित यामध्ये संस्थाचालकांचा काही वेगळा हेतू असेल तर त्यांनी या आव्हानाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेल की कर्मचाऱ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या पाठीशी संस्थेनं असलं पाहिजे, कारण ही शिक्षण क्षेत्रातली संस्था आहे। या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रांतिक उपाध्यक्ष या नात्यानं मी सन्माननीय या दोन्ही आमच्या कर्मचारी आणि प्राध्यापक बांधवाला या ठिकाणी संघटनेचा पाठिंबा जाहीर करतो। या ठिकाणी आमचे लढवई आमदार नागपूर विभागाचे सन्माननीय सुधाकरजी अडबाले हे शिक्षकांचे प्रश्न घेऊन जुनियर पेन्शनसाठी सभागृहात गेलेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या या अमरावती विभागाचे पदवीधर आमदार धीरजभाऊ लिंगाळे हे सुद्धा परिवर्तन करून या ठिकाणी शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी, पदवीधरांना न्याय देण्यासाठी सभागृहात गेलेले आहेत। हा प्रश्न त्यांच्या माध्यमातून निश्चितच मांडण्याचा मी प्रयत्न करेल। तत्पूर्वी या ठिकाणी मी आज पुन्हा एकदा आपल्याला समर्थन घोषित करतो विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रांतिक उपाध्यक्ष या नात्यानं आपल्या या समस्या सोडवण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयापर्यंत मंत्रालयापर्यंत आम्ही आपल्याला सोबत राहू याची आपल्याला ग्वाही देतो आणि संस्थेनं सुद्धा अशा अन्यायकारक बाबी थांबवून या कर्मचाऱ्यांना, प्राध्यापकांना न्याय द्यावा ही त्यांच्याकडून अपेक्षा। बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।